राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तुरुंगात टाकण्यासाठी शरदचंद्र पवारांनी काय काय केलं होतं हे विधानसभेतल्या सभागृहात सिद्ध झालेलं आहे। त्यांनी फार मोठं षडयंत्र रचलेलं होतं। सुप्रियाताई, आज तुम्ही फडणवीस साहेबांवर जे आरोप करतात तोंड उचलून, मला असं वाटतं की तुम्ही एकदा तुमच्या बाबाला विचारलं पाहिजे की बाबा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही कुणाकुणाला राजकारणातून उठवलं आणि कुणाकुणाचं आयुष्य संपलं। आज शरद पवारांच्यावर जी वेळ आली ती त्यांच्या कर्माचे फळं भोगत आहेत, लक्षात घ्या। आणि म्हणून सुप्रियाताईंना आम्हाला सांगायचं आहे की नाक उचलून तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांवर नैतिकदृष्ट्या बोलू शकत नाहीत।